आत्ता सध्या जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे मानवी चेतना. प्रचंड तंत्रज्ञान उपलब्ध झालंय. हे सर्व तंत्रज्ञान जर मानवी कल्याणाच्या दृष्टीनं अर्थपूर्ण शक्ती बनायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला मानवांवर काम करण्याची गरज आहे. आपल्या हाती खूप मोठ्या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत, पण जर आपल्याकडे असे मानव नसतील ज्यांच्याकडे एका विशिष्ट पातळीचं आकलन आणि शहाणपण नाहीये, तर हे सर्व तंत्रज्ञान मानवजातीसाठी मोठं संकट ठरू शकतं. किमान तुम्ही तंत्रज्ञानाने सशक्त नसलात तर कदाचित मानवी चेतनेबद्दल आपल्याला इतकी काळजी करायची गरज नसती. आपण अजून 500 वर्ष मूर्खपणा केला असता तरी चाललं असतं, पण आता असं चालणार नाही. ज्या वेगाने तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या वेगानं जर मानव विकसित झाला नाही तर आपण सगळ्या गोष्टीतून मोठा विनाश घडवून आणू. तुम्ही पाहताय की विनाश कायम आपल्या दाराशी उभा आहे. तो कधीही घडून येऊ शकतो. तर जेव्हा आपण इतके शक्तिशाली बनतो, जेव्हा आपण हळूहळू विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं महाकाय होत जातो. जर तुम्ही एखादी मुंगी असाल तर तुम्ही कसंही चाललात किंवा कोणावरही चढलात तरी चाललं असतं, पण एकदा का तुम्ही महाकाय झालात की मग तुम्ही खूप जपून चाललं पाहिजे, नाही का? अत्यंत सावधपणे, नाहीतर तुमचं प्रत्येक पाऊल आपत्ती ठरेल. तर अनेक प्रकारे मानवता महाकाय आणि शक्तिशाली झाली आहे. आता वेळ आली आहे की त्यांनी खूप सावधपणे चाललं पाहिजे, खूप खूप जागरूकपणे, नाहीतर ते स्वतःलाच पायदळी तुडून संपवून टाकतील. आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडणं गरजेचं आहे. हे काही माझं एकट्याचं मिशन नाहीये. हे माझं जीवन ध्येय नाहीये की मला ते पूर्ण करायचं आहे. ते झालं नाही तर मी असमाधानी होऊन मरेन असं माझ्या बाबतीत काही नाहीये. असे काही लोक आहेत ज्यांना काही गोष्टींची गरज असते. तसंही आपण आपल्या जीवनात काही ना काही मूर्खपणा करतच असतो. मग काहीतरी उपयुक्त करूया, इतकंच. तसाही आपल्याला काहीतरी मूर्खपणा करायचाच आहे, नाही का? तुम्ही शांत बसू शकत नाही. मी काहीही न करता शांत बसू शकतो. तुम्ही शांत बसू शकत नाही. तुम्ही काहीतरी करालच. मग तुम्ही जे उपयुक्त आहे ते का नाही करत? तुम्ही अशी गोष्ट का करू नये जी लोकांच्या जीवनाला स्पर्श करेल? बस इतकंच. तर मी हे करणार आहे अशी शपथ घेतली आहे. म्हणून तुम्हाला दुसऱ्या माणसापर्यंत पोचण्याची गरज नाही. फक्त तुमची माणुसकी सक्रिय ठेवा, मग ते तसंही घडून येईल. मग तुम्ही ते कसं करू शकणार नाही? ज्याला तुम्ही स्वतःचाच एक भाग मानता ते तुम्ही कसं काय करू शकणार नाही? तर जेव्हा ते अशा भावनेतून येतं तेव्हा ते खूप शांतपणे छान पार पडतं. तुम्ही एखादं ध्येय घ्या. कोणीतरी तुमचा शत्रू बनेल बरं का. ध्येय कोणतंही असो, जर तुम्ही एखाद्या ध्येयासाठी उभे राहिलात तर दुसरं एखादं ध्येय असेल जे तुमच्या विरोधात उभं राहील, तर कोणतंही ध्येय हाती घेऊ नका. फक्त तुमची माणुसकी पूर्णपणे जागृत ठेवा. जे घडणार आहे, जे तुम्ही करणार आहे ते तसंही घडणार आहेच. तर तुम्ही स्वतः गावात जाऊन किंवा झोपडपट्टीत जाऊन ते सर्व करू शकत नाही, पण दुसरं कोणीतरी ते करत आहे तर निदान ते घडून येण्यासाठी काहीतरी करा. बस इतकंच.